नमस्कार, मी डॉक्टर गणेश आव्हाड. बघा, आपण जर आपल्याकडे मेडिक्लेम नसेल आणि आपण जर कुठे ॲडमिट व्हायचं म्हटलं तर साधारण जनरल वॉर्डमध्ये आपल्याला किती खर्च येऊ शकतो. तर बघा, मी इथे एक टेरिफ लिस्ट दिली आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्ही बेड चार्जेस आणि नर्सिंग चार्जेस साधारण जनरल वॉर्डसाठी ₹2,000 पर डे असतात. डॉक्टर व्हिजिट चार्जेस साधारण ₹1,000, 800 ते ₹1,000 पर्यंत असतात. तर दिवसातून 2 व्हिजिट डॉक्टरांच्या असतात. आर-एम-ओ चार्जेस, त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट हे चार्जेस असतात. रजिस्ट्रेशन चार्जेस साधारण ₹1,000 प्रत्येक हॉस्पिटलमध्ये साधारणपणे असतात. तर या सगळ्यांचा खर्च तर साधारण बघितलं तर आपल्याला 4,500 ते 5,000-5,500 येऊ शकतो. या व्यतिरिक्त जर तुम्ही ICUमध्ये असाल किंवा टिंग शेअरिंग घेतली असेल किंवा सिंगल AC रूम घेतला असेल तर त्यासाठी तुम्हाला साधारण वेगळा खर्च येऊ शकतो. तर वरती टेरिफ लिस्ट तुम्ही एक बघू शकता. एक छोट्या हॉस्पिटलमध्ये साधारण किती खर्च होईल आपला, याची एक टेंटेटिव्ह मी इथे रेट लिस्ट दिली आहे, ती तुम्ही बघू शकता. या व्यतिरिक्त अजूनही तुम्हाला काही खर्च करावे लागतात. त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट, मेडिसिन, सोनोग्राफी, एक्स-रे किंवा अजून दुसऱ्या काही तपासण्या, त्यांचाही खर्च तुम्हाला वेगळा असतो. तर सगळा जर आपण खर्चाचा अंदाज केला तर साधारण साध्या आजारासाठी कमीत कमी ₹10,000 पर्यंत पर डे खर्च येऊ शकतो. त्यापेक्षाही जास्त येऊ शकतो. तर एवढा सगळा खर्च करण्यापेक्षा साधारण एक जर मेडिक्लेम आपण पॉलिसी घेतली तर यामध्ये सर्व आजार आपल्याला कव्हर होतात. याच्यामध्ये साधारण मेडिक्लेम घेतल्यानंतर 30 दिवसामध्येच हे सगळे आजार कव्हर होतात. ॲक्सिडेंटल केस जर काही असेल तर ती पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला कव्हर मिळतो आणि त्या व्यतिरिक्त जर 2 वर्षामध्ये तुम्ही कुठलेही ऑपरेशन करू शकता. तर अजून तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली मी नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.